तुला माहित आहेत का हे कोण? हो आई, माहिती आहे. आपल्या स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. नाही रे बाळ, हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत. हे आपल्या स्वराज्याचे धाकले धनी, स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, मृत्युंजय छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक त्यांना असे का म्हणतात? अरे बाळ, यामागे खूप मोठा श्रीमंत इतिहास आहे. नाही, त्यांनी असे काय केले होते की लोक त्यांची आज पूजा करतात? हो, सांगते ना, लक्ष देऊ नाही. आपण या इतिहासाची सुरुवात ही देवीच्या स्मरणाने करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ओम शांति शांति शांति. रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार. आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लोटून दे अंधार. आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार. आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. मराठी साम्राज्याच्या सुवर्ण इतिहासाची सुरुवात झाली ती इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 या रोजी भोसले घराण्यात जन्माला आला तो एक सिंह. त्याचे नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. राजमाता जिजाऊंनी दिलेले संस्कार आणि त्या संस्कारांसोबत दिलेले एक स्वप्न म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याचं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांसोबत रायरेश्वरच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. यानंतर इसवी सन 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि अशा प्रकारे मिळाले रयतेला त्यांचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज. आणि काहीच काळात त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. हे सर्व होत असताना इसवी सन 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदरवर जन्म घेतला एका स्वराज्य रक्षकाने म्हणजेच शिवबाच्या छाव्याने. त्यांचे नाव संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. आपल्या स्वराज्याला आई तुळजा भवानीनं कौल दिलाय. द्या बत्ती तोफांना. स्वराज्य वाढवण्यासाठी तिने स्वतःच सिंह पाठवून दिलाय. आमचं शंभू बाळ. रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. ओ रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार.
सैन्याचा संहार शिवबाचा बाळ मराठ्यांचा झाड साऱ्या कैवार ऐसा उतरला मल्हार राज संभाजी माझ राज संभाजी माझ जीवतांडवाची आग आला सह्याद्रीचा वाघ राज संभाजी माझ राज संभाजी माझ कवडी माळ आला जगदंबेचा माळ श्री शंभो शिवजातस्य रुद्रागौरीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला दर्या नभामधून सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला तरी हळवा शिवबा समान भासतो मायभूमी ध्यास श्वास भगव्यासी मानतो धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभा शास्त्र नीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला हे सर्व होत असताना स्वराज्याचा सुवर्ण काळ सुरू होताच. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा चारही दिशांमध्ये पसरत होत्या आणि स्वराज्याच्या इतिहासामध्ये आला तो एक काळा दिवस. इसवी सन 3 एप्रिल 1680. या सह्याद्रीच्या कुशीत माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले. स्वराज्य पोरकं झालं. संभाजी महाराजांच्या कोवळ्या खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी पडली खरी, पण शंभूराजांनी देखील दाखवून दिलं की त्यांना छावा का म्हणतात. इसवी सन 1681 साली बुऱ्हाणपूर लुटून त्यांनी स्वराज्याला अपेक्षा तर दिलीच, त्याचबरोबर दिल्लीतील दरबार देखील हादरून टाकला. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात ही मर्द मराठ्याची जात. युद्ध कर भयंकर बुऱ्हाणपूरच्या धक्क्यानंतर औरंगजेब त्याची न संपणारी संपत्ती व लाखोंची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. शिवा गया और अपनी सोच जिंदा छोड़ गया. या खुदा दोबारा मायूस मत करना. हमारे पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था. इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस मगरूर सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी. हे सर्व घडत असताना एकीकडे होता स्वराज्याला नष्ट करण्याचे स्वप्न घेऊन पेटून उठलेला औरंगजेब व दुसरीकडे होते ते म्हणजे स्वराज्यातील अंतर्गत राजकारण. यांना सामोरे जात इसवी सन 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
हीच हाती तलवारीची घेऊन या धावलो घराचा छावा माझा शंभूराजा सोबतो राजा सोबतो शंभूराजा सोबतो हे शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो घराचा छावा माझा शंभूराजा शोभतो घराचा छावा माझा शंभूराजा शोभतो घोड्यावर मांड जसा खंडेराया दौडतो घोड्यावर मांड जसा खंडेराया दौडतो शंभूराजा शोभतो गा शंभूराजा शोभतो घराचा छावा माझा शंभूराजा शोभतो. जसा औरंगजेब त्याची लाखोंची फौज घेऊन स्वराज्यावरती चाल करून आला, तसेच शंभूराजांनी देखील त्याला तब्बल 9 वर्ष झुंज दिली. स्वराज्यातील एकही महत्वाचा गड त्याला जिंकू दिला नाही. शंभूराजांनी त्यांच्या कारकिर्दीत 120हून अधिक लढाया लढल्या, पण वैशिष्ट्य म्हणजे त्यातील एकही लढाई ते हरले नाही. मुजरा राणी साहेब. दादासाहेब आपण यावं यावं, बसावं दादासाहेब. आणि हो, या घडीला आम्ही राणीसाहेब नाही तर आपली बहीण आहोत. हो हो, शेवटी आम्ही आपले सेवक आहोत आणि सेवकांना आपली पायरी ओळखून राहावं राणीसाहेब. दुश्मन फौजांची चिंता नसावी ताईसाहेब. सीमेवरच्या मोगल फौजा रोखून धरल्यात आम्ही वतनदारांनी. चुकता हात शिर्के, चुकता हात. मुजरा राजे, स्वतःला वतनदार समजण्याची गफलत करू नका. या हिंदवी स्वराज्यात आजपर्यंत आबासाहेब वा आम्ही देखील अद्याप तरी कोणत्याही सरदारांना वतन दिली नाहीत. गणोजी, तुमच्यासारखाच स्वराज्यातील प्रत्येक जण केवळ आपल्याच वतनाचा विचार करू लागला तर काय गत होईल या हिंदवी स्वराज्याची. महाराज, स्वराज्य नंतर, आधी आम्हास आमचे वतन हवे. आणि आपण नाही दिले तर नाही दिले तर काय गणोजी? महाराज, आपणास ठाऊक नाही, मोगलांनी आम्हास मोठ्या मुलकाची वतनदारी देऊ केली आहे. गणोजी, निघा तुम्ही. गणोजी व कान्होजी जसे रागाने निघून गेले ते सरळ जाऊन औरंगजेबास मिळाले. संभाजीराजे संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्यावर विश्रांती घेत आहेत ही खबर त्यांनी औरंगजेबास दिली आणि या प्रकारे आपलेच नातेवाईक आपलेच वैरी निघाले. संभाजी महाराज मुठभर मावळे घेऊन वाड्यावर आहेत. ही बातमी मिळताच मुघल फौजेने सरदेसाईंच्या वाड्यावर हल्ला केला. धनी घात झाला, धनी घात झालाय. काय झालं बहिर्जी काका? छापा आलाय संगमेश्वर. काय छापा? इथं संगमेश्वरावर? काय बोलतात बहिर्जी काका? गनिम इथं? तुमचा सगळा सह्याद्री पार करून गनिम इथं पोहोचलाच कसा? महाराज, दगा झालाय. कुणीतरी फिटूर झालंय. चोर वाटण लपून छपून छापा टाकलाय. जगदंब जगदंब. बहिर्जी काका. जी राज. गनिम किती आहे? काही माग लागलाय? वय 3-4 हजार आहेत. राज, तुम्ही निघा. वय राज, तुम्ही निघा. भाऊजी बाबा, पट्टे चढवा, कापून काढू एक एक गनिमाला. हा संभाजी पळपुटा नाही, सिंहाचा छावा कधी शेपूट घालत नाही. मर्द मराठ्याचं रक्त आहे आमच्या अंगात. लढता लढता कटून मरू, पण आता माघार नाही. चला, हर हर महादेव. बादशाह औरंगजेब गाजी जिंदाबाद. इस्लाम के बंदे का कुर्निसात कबूल कीजिए हुजूर. खुशामदीद, खुशामदीद मुकर्रब खान. बहुत खूब, बहुत खूब.
जहांपना, काफर संभा को छावनी के बाहर तक लाया गया है। ठीक है मुकर्रब खान, जल्द से जल्द उस काफर को हमारे सामने पेश करो। बहुत तंग किया है इस काफर के बच्चे ने। औरंग्या, दग्यानं वागणाऱ्या माणसाची प्रार्थना ईश्वर कबूल करत नाही। कविराज। जी राजन। काही सुचतंय का? पहा, या बादशहानं आपलं तख्त सोडलं आणि जमिनीला आपला माथा टेकवला। जी राजे। यावन रावण की सभा, शंभू बंधो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग, जो रवि छवि लखत ही, खद्योत होत बजरंग, त्यो तू तेज निहार के, तख्त तेजो अवरंग। बहुत खूब कविराज, बहुत खूब। जुबान पे लगाम दो, इस्लाम की तौहीन करते हो तुम। अरे शुक्राने की नमाज पढ़ रहे थे हम। काजी है हम, काजी। हमारी कैद में हो तुम, झुक जाओ हमारे सामने, कुर्नी साथ करो हमें। आई थांबलीस का? सांग ना पुढे काय झालं? काय म्हणले महाराज? काय होतं महाराजांचं? सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी ना पडावा। सोडावा प्राण पण कधी धर्म ना सोडावा। औरंग्या, उगाच कोकलू नकोस। अरे जा, जे करायचं ते कर। सिंहाला कुत्र्याने घेरलं म्हणून तो गर्जना करायचं सोडत नाही। मर्द मराठ्यांचं असंच असतं, कैदेत असला म्हणून तो आपली आब सोडत नाही। औरंग्या, लक्षात ठेव, स्वराज्याचा साधा शिपाई तुझ्या पुढे कधी झुकणार नाही। आणि हा संभाजी तर मराठ्यांचा राजा आहे, राजा। शिवाजी नावाच्या सिंहाचा छावा आहे। रहुल्ला खान, मार डालो इसे, खाल खींच डालो इस काफर की, लेकिन इसे मौत धीरे धीरे देना। आहिस्ता आहिस्ता तड़पा कर मार डालो इस काफर को। इनके शब्द इच्छाधारी हथियार हैं, कभी तीर बन जाते हैं, कभी तलवार। सुनोगे माते? याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे, और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं। मन के जीते जीत हैं, मन के हारे हार। हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना। सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं। तू समा बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज। तुम नमक नहीं चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के
भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सचर संबा। हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। आई थांबलीस का? सांग ना पुढे काय झालं? शेवटी तो औरंगजेब देखील म्हणत राहिला, छावा है छावा शेर का। हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने। हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के दो लफ्ज। हमने हाथ काट दिए उसके, तुला माहित आहे लेकिन उसके हाथ फैलाए नहीं हमारे सामने। हमने पाँव काट दिए उसके, पर उसने कभी झुकाए नहीं घुटने हमारे सामने। हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन कभी झुकाए नहीं उसने गर्दन हमारे सामने। सचमुच छावा है छावा शेर का। माझ्या प्रस्तावनेमध्ये मी ही कविता आपल्यासमोर सादर केली होती। जेव्हा मी स्वतः ती अनुभवली आणि आत्ता सुद्धा आमच्या सर्व महाविद्यालयाच्या या कल्चरल क्लबच्या माझ्या कलाकारांनी आपल्या समोर धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा इतिहास जिवंत केला आणि तो शेवटचा क्षण या ठिकाणी बघत असताना हृदय भावनेनं भरून आलं, कंठ दाटून आला, डोळ्यामध्ये अश्रू उभारले, अंगावरती रोमांच उभा राहिला। इतकं त्याग आणि बलिदान आपल्या राजांचं या ठिकाणी आपण अनुभवलं आणि एक ऊर्जा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक हृदयामध्ये स्वराज्याबद्दलचं प्रेम भरभरून आम्ही पाहिलं। आणि ह्या कलाकारांना आमच्या अशोकराव माने परिवारातर्फे या ठिकाणी मानाचा मुजरा